बाजारातल्या जेली आपण ज्या आणतो आपल्या मुलांसाठी त्याच्यामध्ये रसायनं फार असतात, केमिकल्स फार असतात. तर अशा प्रकारे चायना ग्रास किंवा मग जिलेटिन पावडर आपण घरी आणून अशा प्रकारची जर आपण जेली बनवून आपल्या मुलांना दिल्या तर आपली मुलंही खुश होतील. आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या जेली आपण ज्यूसमध्ये किंवा केक सजवण्यात, आईस्क्रीममध्ये आपण वापरू शकतो. चला तर आपण ती जेली बनवायची कशी ती पाहून घेऊया. तर एका भांड्यात मी ही चायना ग्रास आहे, तर मी ही संपूर्ण पॅकेट मी यात घेत आहे आणि ते पाण्यामध्ये मी भिजवायला ठेवत आहे. थोडंसं ते पाणी त्यात शोषलं गेलं पाहिजे अशा प्रकारे मी ते ठेवत आहे. तर मी पाणी घालत आहे. एक अर्धा कप मी पाणी यात घातलेलं आहे आणि आता मी हे बुडवून ठेवत आहे छान भिजून देण्यासाठी. आता हे मी साईडला ठेवते आणि दुसरं एक भांडं घेते. तुम्ही सॉसपॅन घेतलं तरी चालेल किंवा अगदी छोटंसं भांडं घेतलं तरी चालेल. माझ्याकडे सॉसपॅन आहे ते मी घेत आहे आणि त्यात मी 1 कप एवढा पाणी घालून घेत आहे. मोजूनच पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्या चायना ग्रासच्या पॅकेटवर सगळं लिहिलेलं असतं किती पाणी घ्यायचा, किती साखर घ्यायची त्याच्यानुसार. तर मी जास्त साखर घेत नाही. 3 टेबलस्पूनच फक्त साखर मी यात घालून घेत आहे आणि ती मी छान मिक्स करून घेतलेली आहे. विरघळत नाही ती. आपण आता हा पाणी उकळवायला ठेवायचा आहे. तर हा पाणी छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे हे विरघळेपर्यंत साखर विरघळून उकळून घ्यायचं आहे. आणि हा बघा उकळी आलेली आहे. आता याच्यातलं अर्धी चायना ग्रास मी यात घालून घेत आहे. तर अर्ध्या चायना ग्रासचं मला दुधाचा चीक बनवायचा आहे, तर त्यासाठी मी ते ठेवलेलं आहे. तर मी ही चायना ग्रास अख्खी वितळेपर्यंत आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे. आता या पाण्यामध्ये साखरसुद्धा वितळलेली आहे आणि ती चायना ग्राससुद्धा वितळलेली आहे. आता मी काय केलं आहे, 4 वाट्या घेतल्या आहेत, परंतु त्यातल्या 3 वाट्यांमध्ये मी हिरवा, पिवळा आणि टमॅटो रेड असे 3 कलर घालून घेतलेले आहेत. आणि ते गरम गरम मिश्रण असतानाच मी त्यात हे वाट्यामध्ये भरलेलं आहे. एकसारखी म्हणजे समान 3 भाग करून मी हे या वाट्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. आता साधारण अगदी 2 मिनटं थांबायचं आहे आणि 2 मिनटानंतर मी माझ्याकडे चॉकलेट मोल्ड आहे. तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे मोल्ड असतील तर तुम्ही त्यात वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या शेपची तुम्ही जेली बनवून घेऊ शकता. तर माझ्याकडे ही चॉकलेट मोल्ड्स आहेत, तर मी त्यात जेलीचं हे पाणी आहे ते भरून घेत आहे. तर सर्वप्रथम मी ही लाल कलरचं भरून घेत आहे, त्यानंतर मी पिवळ्या कलरचं घेईन आणि मग हिरवं मी भरून घेणार आणि ते बाजूला सेट करण्यासाठी ठेवणार आहे. तर अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या प्रकारचे मोल्ड असतील त्या प्रकारच्या मोल्डमध्ये तुम्हीही भरून घेऊ शकतात. इनफॅक्ट कॅडबरी चॉकलेट्सची मोल्ड असतात त्यातसुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता. तर जे या मोल्डमध्ये भरून जे थोडंसं मिश्रण उरलेलं आहे ते मी त्या वाटीतच सेट करण्यासाठी ठेवणार आहे. तर आता मी हे हिरवं घेतलेलं आहे आणि हिरवंही मी भरून झालेलं आहे. त्यानंतर मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधामध्ये उरलेली चायना ग्रास घालून घेत आहे आणि अगदी थोडंसं पाणी मिक्स करून घेत आहे. 1 किंवा 2 टेबलस्पून यात पाणी मिक्स करून घेत आहे. त्यातलंच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पाण्यात मी ती चायना ग्रास भिजत ठेवली होती. त्यातलंच मी थोडंसं पाणी यात मिक्स करून घेतलेलं आहे. आता चायना ग्रास आणि साखर यात पूर्णपणे विरघळलेली आहे. आता माझ्याकडे हे दुसऱ्या प्रकारचं मोल्ड आहे, त्यात मी हे दूध भरून घेत आहे म्हणजे जेणेकरून तसा शेप येईल. अशी वेगवेगळ्या प्रकारची मार्केटमध्ये शेप म्हणजे मोल्ड मिळतात. तर तुम्ही तशा प्रकारच्या मोल्डमध्ये हे बनवायला घेऊ शकता. तर हे झालेलं आहे. आता एकतर तुम्ही
फ्रीजमध्ये ठेवा किंवा साईडला असं सेट करण्यासाठी तुम्ही हे ठेवू शकता. फक्त 1 तासातच हे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे हे सेट होतं. तर मी हे डिमोल्डसुद्धा करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान जेली तयार झालेल्या आहेत. असे तुम्ही वेगवेगळे कलर घेऊ शकता. ऑरेंज कलर घेऊ शकता किंवा सफेद म्हणजे ट्रान्सपरंट पण ठेवू शकता. म्हणजे कलर विरहित तुम्ही जेली बनवू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या जेली तुम्ही बनवून घेऊ शकता. तर ह्या सगळ्या जेली माझ्या काढून झालेल्या आहेत. आता हे दुधाचं जे मगाशी बनवलेलं आहे जेली किंवा चीक ते सुद्धा मी काढून घेत आहे. अशा प्रकारची तुम्ही जेली बनवून आपल्या मुलांना घरी देऊ शकता. अगदी क्विक होतं. अगदी हे बनवायला फक्त 5 ते 7 मिनटं लागतात आणि सेट व्हायला तासभर, जास्तीत जास्त तासभर. आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर अर्ध्या तासात हे सेट होतं. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या जेली तयार झालेल्या आहेत आणि सगळ्या मी त्या डिमोल्ड केलेल्या आहे. त्यानंतर मी वाटीतल्या जेलीसुद्धा तुम्हाला काढून दाखवणार आहे. आता तुमच्याकडे मोल्ड नसतील तर अशा प्रकारच्या वाटीमध्ये तुम्ही भरून घेऊ शकता आणि तुम्हाला हव्या त्या आकाराच्या कापून तुम्ही घेऊ शकता. आता तुमच्याकडे समजा झाकण असेल, छोटंसं झाकण असेल किंवा औषधाच्या बाटलीच्या झाकणाने तुम्ही गोल गोल कापून घेऊ शकता किंवा कुकी कटर असतं, कुकी कटरने तुम्ही या कापून घेऊ शकता किंवा तुम्हाला चौकोनी कापायच्या असतील तर तुम्ही सरळ सुरीने सुद्धा या कापून घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे जर मोल्ड नसतीलच तर तुम्ही या पद्धतीने ह्या जेली घरी बनवू शकता आणि तशा पद्धतीने, तशा प्रकारे किंवा तशा आकाराच्या गोल म्हणा, चौकोनी म्हणा, त्रिकोणी म्हणा, तुमच्याकडे कुकी कटर असेल किंवा काहीच नसेल तर प्रत्येकाच्या घरी औषधाच्या बाटल्या असतात. तर त्या औषधाच्या बाटल्यांनी तुम्ही ते गोल गोल कापून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला आकारच्याच हवा असतील तर, आणि कुठलाही आकार नसेलच हवा तर तसंच्या तसं तुम्ही ठेवू शकता आणि कापून तुम्ही तुमच्या मुलांना ते खायला देऊ शकता. अतिशय सुंदर या जेली लागतात. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मात्र लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.